वैभवच्या लग्नाची राहिलेली शॉपिंग करायला आज जाणार आहे. तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या एक नवीन मिनी ब्लॉगमध्ये. शनिवार होता तर आज संध्याकाळचं रुटीन म्हटलं तुमच्यासोबत शेअर करते. मी संध्याकाळच्या रुटीनमध्ये काही चेंजेस केलेले आहेत तेच तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आता संध्याकाळी मी कंपल्सरी धूप लावायला लागलेली आहे आणि आधी लावत होती धूप अशी, पण अशी रोज नाही लावत होती, कधी आठवण आली तर लावली. पण आता रोज मी धूप लावते आणि पूर्ण घरामध्ये फिरवते. त्याने इतकी पॉझिटिव्हिटी येते मला आणि खूप छान वाटते. तसंही आज शनिवार होता तर मला मंदिरात पण जायचं होतं. इथे नॅपकिन धुवून ठेवले होते, ते सगळे पूर्ण फोल्ड केले आणि तिथे आपल्या जागेवर ठेवले. तर शनी मंदिरात आली, शनी मंदिरात दर्शन घेतलं आणि इथनं निघाली. तर मला घरी जायचं होतं आणि नंतर माहीला घेऊन मला मार्केटला सुद्धा जायचं होतं. तर घरी आले तर माही रेडी होती, तोपर्यंत तिला घेऊन मार्केटला निघाली. आणि काही हे जे घागरे होते मी ही विसरली होती टाकायला, त्याचे ब्लाऊज पण टाकायचे होते आणि ते पण साईडनी शिवून घ्यायचे होते. तर इथे आली आणि हे आयाज भैयाचं बुटीक आहे. इथे हा नंबर आहे, त्याचा स्क्रीनशॉट तुम्ही काढू शकता आणि त्यांना कॉल करून तुम्ही तिथे ब्लाऊज टाकू शकता. कारण खूप जण विचारत होते त्याचा ॲड्रेस. आता मी डिटेल ॲड्रेस तर तुमच्यासोबत शेअर करू शकत नाही, म्हणून मी आता ते त्यांचं एक बोर्डचंच व्हिडिओ घेऊन घेतला. नंतर मार्केटमधून काही वस्तू पण घ्यायच्या होत्या तर त्या घेतल्या. इथे मी घरी जाऊन दाखवते तुम्हाला काय काय घेतलेलं आहे. तर आणि इथे उसाचा रस प्यायला आलो. उसाचा रस आमच्याकडे ग्लासनी पण मिळतो आणि लिटरनी पण मिळतो. तुमच्याकडे लिटरनी मिळतो का मला कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा. तहान पण लागलेली होती आणि खूप असं थंड काहीतरी प्यायची इच्छा होत होती, म्हणून मग इथे 1 लिटर उसाचा रस मागवला आणि तो घेऊन घेतला दोघींनी मिळून. आणि नंतर मग निघालो घरी जाण्यासाठी. तर घरी आल्यानंतर तुम्हाला आता शॉपिंग दाखवते. काय नाही, नेल फायलर घेतलेलं आहे. ते नेल फायलर माझं खराब झालेलं होतं आणि ह्या फेसेस कॅनडाच्या नेल पॉलिश घेतलेले आहेत. माझी न्यूड नेल पॉलिश संपली होती आणि ही एक नवीन नेल पॉलिश घेतलेली आहे आणि हा कलर मला खूप आवडला. तशाही फेसेस कॅनडाच्या नेल पॉलिश खूप लॉंग लास्ट करतात आणि माझ्याकडे सगळ्या नेल पॉलिश फेसेस कॅनडाच्याच आहेत. आणि हो, आज पण रात्रीच्या जेवणामध्ये शेंगोळेच बनवले होते. आता शेंगोळे खाऊन घेते आणि या ब्लॉगला इथेच थांबवते. भेटते तुम्हाला नवीन छानशा ब्लॉगमध्ये. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. बाय बाय, टेक केअर आणि लव्ह यू ऑल. बाय.